आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर बाबा सगळ्या दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण योहानात 11 घेऊया. एक लाजर होता. या लाजराला परमेश्वराचा शब्दाचा आवाज कसा आला. एक शब्द बोलताच लाजर बाहेर कसा आला. आपलं भविष्य देवाजवळ असते तेव्हा आपण रोज ईशपन्ना 4 प्रमाणे उठवले जातात. सकाळी परमेश्वर आपल्याला त्या झोपेतून उठवतो. परंतु हा लाजर असा होता येशूचा खास मित्र. आणि मित्र असते तर मित्राकरता प्राण द्यावं. प्रभू येशू ख्रिस्ताला त्या गावामध्ये भीती होती. शिष्याचा हात पण त्याला पूर्ण नव्हता. आणि त्याला सांगितलं होतं की जर आम्हाला मारायचं नाही तिकडे जाऊ, तर जिथे मारायला निघालेले तिथे परत जायचंय का. पण प्रभू येशूला जो मेलेला आहे त्याला जिवंत करायचं कसं आहे. तो माणसाला घाबरला नव्हता. तो देवाच्या आज्ञाला घाबरलेला होता. नियमात होता, वचनात होता आणि प्रभूच्या आज्ञेनुसार दुसऱ्यासाठी मरायला तयार होता. आणि शेवटी त्या लाजराला मेलेल्यातून बाहेर केलं. जर आपण वचन वाचूया तेव्हा आपला दे. काय सांगते. लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. आजारी सगळ्यांना आहे, माझ्या बरोबर. परिणाम आहे पाणी कमी पिल्यास. इतक्या दिवसात पाणीचं परिणाम ना सारखं बसायला मिळालं ना उभं राहायला मिळालं. तर शरीरामध्ये झाली आणि होईल. त्याला अख्ख्या दिवसात 1 लिटरचं पाणी संपलं असेल. 1 लिटरवरच माझं अवलंबून असते. कारण तासून तास वेळ माझ्या अशामध्ये जाते की त्यावेळेला पाण्याचं पण मला माहिती. आणि मुलीमध्ये बाटली पाण्याच्या घ्यायला चाललं तर पाणी त्यात 2 घोट पाणी मारलेलं आणि अशी भाषा. कधी कधी ती सुवार्ता सांगताना देवाच्या मार्गाची जाणीव लोकांना करून देताना तेव्हा देवान सुटते. ना खाण्याचा ना पिण्याचा ना कोणत्या गोष्टीचा विचार करायला. तर प्रभूने आपल्याला एक जीवन दिलेलं आहे. हे जीवन त्याच्यासाठी. तर आपण वचन घेऊया. आपले काय सांगते. काय सांगते. मरिया व तिची बहीण मार्था. मार्था म्हणजे मारतात नाही, तुम्ही सांगितलं मार्था. या त्या गावाच्या होत्या ज्या मरियेने प्रभूला सुगंधित तेल लावलं. काय सांगते. मरियेने प्रभू येशूला सुगंधित तेल लावलं. मरियेने प्रभू येशूला सुगंधित तेल लावलं व त्याचे चरण आपल्या केसाने रुमाल होता. केस एवढे लांबे असले तर विचार नाही करू शकतो. आणि केसाने व्यवस्थित तिचा तो आजारी पडलेला तिचा भाऊ होता आणि तो येशू ख्रिस्ताचा मित्र होता. आता तुम्ही विचार करा. हे बघा, हा माझा कसा आहे हे तुम्हाला चमत्कार बघायला मिळतो. कसा प्रभू येशू द्वारा करू शकतो. तर याची काही गोष्टी असतात ना, यात शिकायला मिळतो. तर तो आजारी होता आणि त्याचा भाऊ त्या बहिणीने
पाठवले त्याच्याकडे सांगून पाठवले की प्रभूजी ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तो आजारी आहे. काय सांगितलं? ज्याच्यावर प्रेम आहे तोच आजारी आहे. ते ऐकून येशू म्हणाला, आजार तो मरणासाठी नव्हे, देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योग्य देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. नुसता आजार नाहीये, याच्या मागे देवाची काहीतरी हेतू आहे. मला काही आजार कसा बरोबर, याच्या मागे देवाचे काहीतरी हेतू आहे. बरोबर. ज्या माणसाला देवाने निर्माण केलं आणि देव त्याच्या जोडीला जर आहे तर सर्व प्रकारचे रोग निघून जातात. कारण तुमचे आजार आम्ही उचलले आणि या आजार हल्ली आहे तुमची दूर होण्यासाठी ते आम्हाला होतं. मग कोणाला तरी कशाचा आजार झाला असेल, कफ झाला असेल, सर्दी झाली असेल, तर त्यासाठी आपण प्रार्थना केली ना, आपले अरे देवाचं वचन द्यायचं आहे, तर देव काय कशाला काही कंट्रोल नाही करून दे ना. तर लाजराला या कबरीतून बाहेर कुठून जरा लक्ष द्या, तिकडे कुठून काढायला लावलंय, खड्डा खानाला लावले का दोन बाहेर काढायला लावले. त्याच्यातून त्याला कसं प्रभूने अशी गोष्ट मार्था व तिची बहीण व लाजर त्यांच्यावर बघा, या कुटुंबावर येशू ख्रिस्ताचं प्रेम होत. आता जर उदाहरण आहे आणि एखादं तुम्ही कुटुंब आहे त्याच्यावर आमचं प्रेम आहे, तर तिकडे कोणत्याही समस्या, दुःख, आपत्ती येणार नाही. कारण का तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना केली जाईल, मध्यस्थी. आता हे सगळं ख्रिस्तासाठी आपण एक कुटुंब आहे. मार्क 33 वचन ऐकणारे पाळणारे तुम्ही आई बाबा नात आहे. तर येशू ख्रिस्ताकडे हे कुटुंब पवित्र जोडलं. पापी जीवन जगणारे लोकांना त्यांनी पवित्र केलं आणि ते कुटुंबाला त्यांनी प्रेम दिलं. आपल्या इकडे पापी असतील तर त्याच्याकडे बोट लागली माहिती आहे. बरोबर, आम्ही एक्सपर्ट आहे, म्हणजे आम्ही निंदा करणारे, नफरत करणारे, द्वेष करणारे हे सैतानाच्या सभेत असतात. शासनात असं नाही. 8:44 तो खोटं बोलणार, तो लबाड आहे, लबाडाचा पाप आहे. सैतानाची प्रजा आपल्याला व्हायचं नाही. 8:32 सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. सत्याची ओळख आपल्याला घ्यायची. येशू ख्रिस्त या पापी कुटुंबाकडे वळाला, या पापी स्त्रीला प्रेम दिलं. त्याने विचार नाही केला माझी बदनामी होईल होऊ दे. त्यांनी सत्याकडे वळालं, सत्याचा मार्ग दाखवला, प्रेम दिलं, जीवन दिलं, आनंद दिला, शांती दिला, अभिषेक दिला. जो सत्यात चालतो, जो दुसऱ्यासाठी जीवन घालवतो ना, त्यांना काय काही अडचण समस्या आली ना, तर योहान 16:20 दुःख येते, दुःखच तुम्हाला आनंद करून, कारण तो जीवित परमेश्वर आहे. आणि जिवंत परमेश्वराची जी शक्ती आहे ती शक्ती कोणताच व्यक्ती बघू शकत नाही. इतका पावर असते त्याच्यामध्ये. जोला बोलता होली स्पिरिट, म्हणजे पवित्र आत्म्याचा स्पर्श. म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले. तो होता तिकडे किती? आणखी 2 दिवस. तुम्हाला सांगितलं कोण आजारी पडले तर इथून धावत जाती प्रार्थना सोडून. बरोबर की नाही? तुमच्या घरी कोण आजारी आला, फोन आला, बसतील का इकडे? हा, एक पण माणूस बसणार नाही. काय होते ते होते. जो परमेश्वर लोकांना जीवन देते तो विश्वासी.
तुम्हाला माहिती इकडे कधी बाई येते, तिचा नवरा मिळेल, 2 वाजता मिळेल, रात्रीच्या आंघोळ केली, ठेवलं, सकाळी ब्रदरना फोन करतो विचार काय केलं. आणि मी 8:30ला प्रार्थना माझी संपली आणि मी वैयक्तिक प्रार्थना असते, मग ती उठल्यावर मी फोन चालू, मग तेव्हा समजायचं फोन चालू असला की समजायचं प्रार्थना सुरू, म्हणजे समज नसेल फोन बंद आहे समजायचं मग दिस चालू आहे सगळ्यांचं. त्याला टाईम नसतो, जेवढा वेळ मिळेल उठून सुद्धा मी म्हणून रात्री किती वेळ उठावं. तर 8:30च्या टायमाला फोन आला, मी फोन उचलला, ब्रदर माझा नवरा गेला तर येईल. तिने बोला नवरा गेला तर येईल. रात्री 2ला गेले ना ते सांगितलं तर 8:30 वाजता सांगितलं 10ला उठला. येईल सांगितलं झाला, शब्दावर विश्वास होता, कारण बोलणारे आपण नाही म्हणते परमेश्वराचा आत्मा. तिचा तसा विश्वास होता, तसा देवाचा आत्म्याची ओळख होती. कारण 17-18 मध्ये श्वास देणं आणि घेणं हे परमेश्वर आपलं भविष्य प्रभूमध्ये उत्पन्न करणार जीवन आहे. आम्ही जेव्हा दुसऱ्यांचं ऐकतो ना ते फार मुश्किल होतो. म्हणून कधी कधी माणसं का फसतात, का समस्या देतात, का दुःखे देतात. माझ्याकडे एक सल्ला येईल, दुसऱ्याकडे सल्ला येईल. कारण सल्ला हाच माणसाच्या जीवनामध्ये एकच असावा. म्हणून पोराने त्यांनी सांगितले खरेदी करा 11:1 वचन, योहान 14:1 वचन. कोण काय सांगतो, जसा मी ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तसे तुम्हीही अनुकरणात. आणि प्रभू येशू काय सांगतो, तुमचे अंतःकरण अस्वस्थ नाही हो, तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि मी जे सांगतो होतो प्रभू येशू होतो त्याच्यावर पण विश्वास. आता आम्ही जर तुम्हाला मार्गदर्शन करतो, शिकू आमचा विश्वास परमेश्वरावर आणि आमच्यावर पण पाहिजे. नाही तर विश्वास कमजोर झाला तर भविष्य कमजोर होते. त्यानंतर त्यांनी शिष्याला म्हटले आपण पुन्हा येऊद्या जाऊ. काय शिष्याला काय सांगितलं, चला आपण पुन्हा येऊद्या जाऊ. शिष्य त्याला म्हणाले गुरुजी काय सांगते, एवढी नुकतेच तुम्हाला दगड मारायला बघत आहे, तुम्ही आता काय सांगते, तुम्हाला दगड मारायला पाहत होते ना, तरी तुम्ही पुन्हा तिथे जात आहे काय. दादा काय येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाही. दिवसा कोणाला काय करू शकत, रात्री गपचूप काही करू शकत, कारण ती रात्र शैतानाची असते. हल्लिया दिवसाची रात्र नाही, रात्र शैतानाची असते. म्हणून सृष्टी उत्पन्न केली ना प्रति पहिला देव, तेव्हा सर्व अंधकार होता, फक्त देवाचा आत्म्याच्या मध्ये पूर्ण शैतानाचं राज्य होतं. म्हणून प्रभू येशू आला. शैतान हा हर एक माणसाला, हर एक व्यक्तीला नाश करायला नाश करायला. म्हणून अंधकार नाहीसा करण्यासाठी योहान 1:5 मध्ये प्रभू येशूच अंधकार नाश करण्यासाठी, शैतानाला नष्ट करण्यासाठी प्रभू येशू आला. आणि जो प्रभू येशूच्या नावामध्ये आहे, विश्वासात आहे, तर प्रभू येशू आपल्या जीवनात फक्त माणसाच्या शरीरात मोह नाही पाहिजे. जर तुमच्यामध्ये मोह असतील ना तर आपण फसू. कारण या देहाच्या जगाच्या कोणत्याही गोष्टी मोहाच्या द्वारे आपल्या जीवनात ठेवायच्या नाही.
प्रकाशाचे आहेत, 12 तास अंधकाराचे. म्हणजे येशू ख्रिस्ताला 12 तास दिले तेव्हा 8-12 जगाचा प्रकाश आणि 12 तास शैतानाने पकडले. कोणी 12 तास कोणी पकडले? येशूने. 12 तास शैतानाने. मग ते 4 अध्यायामध्ये दोघांचं स्पष्ट दिलेलं आहे. तो सांगते सर्व अधिकार माझा आहे. येशू काय सांगते? तुझा देव परमेश्वराला नमन. मग त्या 11:27 मध्ये वचन तसं दिलेलं आहे. माझ्या पित्याने माझ्या हातात सर्व दिले. परमेश्वराने लुसिफरला पण बनवले. तो एकदम परमेश्वराच्या जवळ होता, सन्मान आणि किंमत देणार. पण त्याच्यामध्ये एक स्वार्थ निर्माण. त्यानंतर त्याने देवाच्या बरोबर विश्वास. हर एक व्यक्ती तुम्हाला सारखे भेटणार नाही. तुमच्या प्रार्थना जरा कमी असल्या ना, ताबडतोब शैतान तुमच्यात कार्य करेल. आमच्या विरोधात ही अनुभव मी अनेक गोष्टीचे बघितले. सगळ्यांना देवाचं त्याला नियम लागतात. म्हणून योहान 4:7 मध्ये तरी येते शेवटी फाटे काढून जाणार. प्रेषित 1 अध्यायामध्ये तुम्ही बघितलेलं स्वतःमध्ये लिहिले आहेच. आणि म्हणजे 26 अध्याय 14 पासून जुटासनी विश्वास लागतो. 27 वचनामध्ये आपण बघतो की चावल फास्ट त्याने येशूचा घात करायचा प्रयत्न केला, पण घात झाला नाही. आणि त्याला विचार पाहिजे होता, तू देवाजवळ आहे ना, येशू बरोबर आहे की नाही. मग त्यांनी जर लाजराला बाहेर काढलं मरणातून, 4 दिवस कबरेत पडलेलं व्यक्तीला बाहेर काढलं, तर तुझं लक्ष नाहीये की तू त्याला मारायला निघालाय. मग तू काय शिकायला आले रोज? म्हणून येऊन 14:8 मध्ये दिली पण तो शब्द मिळाला. आपण जिंदगी जे शिकताना ते पहिलं शिका की देव माझ्या जोडीला आहे. म्हणून प्रभूने मध्ये 28-19-20 वचनाच्या आज्ञा दिली. आता काळ कसा आला माहितीये ना, एक भटकणारा काळ. तुम्ही आज येशू मध्ये आहेत ना, तुम्हाला लोक कसे कसे बाहेर काढते त्या पता. पूर्ण शैतान उतरलेला आहे आणि शैतानाच्या सभेचे लोक उतरले. आता तुमच्या जागेवर विश्वासात राहा. विश्वास राहायची, विश्वास राहणार. आज आम्ही प्रभूमध्ये राहण्यासाठी लोकांना काय काय काम होते ते देतो की तुम्ही स्वर्गाचा पुढे जाऊ नका. त्या जगात जेवढे फिरते तेवढी पाप वाढते. एक मनुष्य तुम्हाला चांगला भेटणार, एक व्यक्ती तुम्हाला चांगलं भेटणार. देवाबरोबर चालणारी कोणती व्यक्ती सारखी दिसणार. जे चांगले असेल त्याला पटवून घेऊ. असं हे सिस्टम, हे दुष्ट आत्मे आहे. आणि हे दुष्ट आत्मे तुमच्या पाठीशी लागले तर तुम्हाला फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. देवाने शिकवले मुद्दे. म्हणून येशू लाजराकडे जातो आणि काय सांगतो. पण ते थोमा काय सांगतो जरा बघूया आपण. जो कोणी रात्र चालतो त्याला ठेच लागते, त्याच्या ठाई उजेड नसतो. आता तुम्ही विचार करा, चोरी करायचं आहे, खोटं बोलायचंय, लबाडी करायचं, तर काही पाप करायचं तर रात्रीच करू. कोणत्याही गोष्टीला माणसाला वेळ मिळते ती फक्त रात्रीच्या टायमाला, तेव्हाच पाप. कारण तो विश्रांती आहे ना, खाली बसलेलं तो शैतानाचं असतं. तुम्ही दिवसा काम कष्ट, रात्री प्रार्थना करणार नाही. मी बोलतो नेहमी लोकांना 12च्या नंतर प्रार्थना करतात. 5 मिनिटं झाली तरी चालेल. घड्याळ सुद्धा हात जोडून जातो. माझ्या शब्दात काय बोलतात म्हणते 12:36 शेवटला शब्दाचा हिसाब होणार आहे. तसं या पाठी आहे. जर 2 मिनिटं लेट झाले ना, कोणाचं पाठीमागे झालं असेल तर त्याचं जीवन संपलं. सूर्य पडतोला आहे, घड्याळ पडतोला आहे. ज्या गोष्टी शिकायच्या आहेत त्या गोष्टी शिका. भविष्यात खूप फायदे आहेत. पण जर आम्ही शिकत नसेल तर भविष्यात नुकसान आहे. वचन, शिक्षण, नियम, विधी हे परमेश्वराने दिलेले आहे. त्याचा वापर आम्ही घेतला पाहिजे. हे बोलल्यावर तो त्याला म्हणाला, आपला मित्र लाजर
अरे झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून मी उठवायला जातो. यावरून शिष्य त्याला म्हणाले, प्रभूजी त्याला झोप लागली असती तो बरा होईल. येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेतून आरामाविषयी बोलत असे त्याला वाटले. वचन 14 म्हणून येशूच्या उघड सांगितले, लाजून येणार आहे. वचन 15 आणि मी देखील बघतो व तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा नाही तुम्ही विश्वास ठेवा, तरी आपण त्याच्याकडे जा. तुम्ही विश्वास ठेवा. मला माहितीये मी नाही, पण तुम्ही विश्वास ठेवावा. चला आपण जाऊ, त्यांची विश्वास करू. आपल्यापेक्षा खालचे त्याचा ऐकलं तर तुम्ही भविष्य पुढे जाणार. आपल्यापेक्षा वर माणूस आहे त्याचा ऐका, सगळ्या जिंदगी तुमचं भविष्य बदलायचं. आम्ही हेच करत दिदून म्हटलेला थोमा थोमाने उत्तर काय दिलं, आपण पण याच्या बरोबर मरायला जाऊ. कारण कमजोराचा अविश्वासी आत्मा थोमास होता, म्हणून त्याला भारतात पाठवलं. आणि तुम्हाला विश्वास आहे. लोकांना अशा लोकांना विश्वास आणलं की जे विश्वास न ठेवणारे त्यांनी विषय ना पसंत हा प्रभू विश्वासाच होता. म्हणून जो माणूस त्याला उत्तर देत होता त्यालाच तो घडवत होता. ज्याचा कमजोर आत्म्याचा विश्वास होता ना त्याला मजबूत करतो. तुम्हाला शेवटी त्यांनी सगळे प्रश्नाची उत्तर करून तुम्हाला मजबूती दिली, विश्वासी बनला आणि भारताची नवानी केली. कारण परमेश्वराच्या वचनाचा जे अर्थ आहे तो अर्थ सर्व मानवाला आहे. तो जीवित परमेश्वर आहे, सामान्य परमेश्वर नाहीये. जेवढा वेळ प्रभूने आपल्याला दिले त्याचा वापर कर. तुम्हाला माहिती आहे, रोज बोलतो 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 केवढं बोलतो पाणी नाही. तरी मी तुमच्या समोर मजबूत आहे. तो माझा परमेश्वर मला ताकद हे त्याचं शरीर आहे, आपलं नाहीये. पहिलं वाटत होतं माझ्यासारखा कोण नाही, हे नाही ते तर जीवन आता सगळं त्याचं राज्य, तुमचं ना माझं नाही. हे राज्य मिळवायला मेहनत कष्ट. सत्य कोणाला सापडत नाही आणि सत्याकडे मनुष्य वळू शकत नाही. येशू आता आला तेव्हा त्याला कळले की त्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले. येशू आला तेव्हा त्याला कळालं कबरेत ठेवून 4 दिवस. ठीक आहे, फ्रीज मध्ये आईस्क्रीम ठेवलंय का, त्या कबरेमध्ये आईस्क्रीम मिळते, कोल्ड्रिंक मिळते, तरी ते उठवला खाल्ला जिवंत होते. मनुष्य आईस्क्रीमची पेटी असते, तुम्हाला माहिती आहे ना, त्याच्यामध्ये सगळे ठेवले जातात. मग तो उठवतो आणि मग खातो आईस्क्रीम. हा काय लागला, कोणती कंपनी, तरी देवाला धन्यवाद दिला का, पुढे धन्यवाद दिला. आईस्क्रीम लागली, अरे खायला मिळालं जीवाला बरं वाटलं ना. हे तर आपल्या भाग्यात आहे की काहीतरी आपल्याला खायला मिळेल. सगळं तुम्हाला शिकवणार आहोत. हर चीज जीवित परमेश्वरच्या नावावर ठेवा. मुलांच्या नावावर करतो, हर एक गोष्टी वेगवेगळ्या नावावर काय काय करत असतो. जे करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर तो विजय मिळेल. हालेलुया. जे काय करा प्रभू येशूच्या नावावर. माझा जिंदगीचा पहिला आणि शेवट तोच आहे आणि मी जे करतो तेच त्याच्या नावाने करतो. कारण त्याच्याशिवाय दुसरा काहीच करू शकत नाही. कारण देव आहे तेव्हा जीवन आहे.
देव नसेल तर जीवन पण नाही दिसत, कारण देवाचं राज्य नीतिमत्वाचं आहे. हर गोष्टीमध्ये एक पवित्र आत्मा काम करणार आहे. हालेलुया. जिथे पवित्र आत्मा कार्य करतो तिथे जीवन, शांती, आनंद, सामर्थ्य, ज्ञान, बुद्धी देते. पण जर आपल्यामध्ये पवित्र आत्मा नाहीये तर आपलं भविष्य आपल्यामध्ये कार्य करू शकत. देवाने दिलेले सर्व नियम पाळा, कारण प्रभू येशू सेवा आपल्याला याच्या बिना जीवन नाहीये. पुढे घ्या. वचन 18 देवाने यरूशलेमाजवळ म्हणजे तेथे पाऊल कोसळवर होते. वर्ष 19 तेथे यहूद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरिया यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते. हालेलुया. मेल्यानंतर त्यांचे सांत्वन केले. जेव्हा आजारी होते तेव्हा किती सांत्वन करायला आलेले होते माहिती नाही. मी लोकांना एक सल्ला देतो, आजारी असेल तेव्हा जा, मेल्यावर जाऊ ना. आजारी आहे ना तेव्हा पहिले एकदा भेटून ये. संधी मिळाली गेल्यानंतर ना. सूत्रशेत 49 देव वाचलं तर तुम्हाला कळेल. 17 माणसाचं मृत्यू काय, जागा काय. अरे जो मातीपासून बनवलेला तो मातीतच जाणार आहे ना. मातीमध्ये गेला तर मातीतून उठून परत देवाकडे येणार. त्यासाठी करायचं 4:15 प्रभू येशू उठवणार आहे शेवटला न्यायासाठी, आपल्या पापांच्या कर्माचं भोग घेण्यासाठी. आपण पाप केले नाही मग ते 36 वेतन लागणार. अरे हल्ली काळ माहितीये तुम्हाला, एक व्यक्ती तुमच्या पाठीमागे येते आणि तुम्हाला देवापासून हळूहळू दूर करायला. आणि त्यावेळेला तुमच्या भविष्यात फार मोठी संकट कोसळणार. लूक 11:24 आत मी आपल्या घरात घुसले. तो विषय काढू नका, त्या केंद्रापर्यंत पण पोहोचू शकत. यशोदा आत्मी असतात हे पवित्र शास्त्राचा म्हणून येशूने योहान 15:1-10 वचनामध्ये दिले. त्याच्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येणार नाही. लक्षात ठेवा, प्रभू येशू पासून वेगळे जर व्यक्ती असले त्यांच्या जीवनात काही चांगलं होणार नाही. जे चांगलं झाले ना ते हळूहळू खाली होईल आणि शैतान कमसा. एक शिकायचं आहे जीव. आम्हाला काय शिकायचंय तो अनुभव घ्या आणि त्याद्वारे त्याची स्टोरी तयार करा. कारण जर तुम्ही ख्रिस्ताला आपलं जीवन दिलेलं नसेल तर ख्रिस्त तुमच्या जीवनात एक जीवन द्या, एक अनुभव द्या. आणि एक अनुभव दिल्यानंतर पवित्र आत्म्याचा स्पर्श तुमच्या जीवनात ठेवा. कारण तोच पवित्र आत्मा तुम्हाला जीवन, शांती, आनंद देतो. बिना पवित्र आत्मेशिवाय जीवन देणार. पुढचं एक वचन घे. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली. मरिया घरात काय केली? घरात बसली. मरिया बसली. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. हालेलुया. काय सांगते? मार्था येशूला बोलते, माझा भाऊ तुम्ही इकडे असते तर मेला नसता. एक पाठ आहे, दुसरा पाठ नाही. बरोबर. 22 वचनानंतर मी सुरुवात पुढचं कारण टाइम. तर आपल्या जीवनामध्ये एक अनुभव घ्यायचा आहे. हालेलुया. ज्या वचनाने आपल्याला घ्यायचं आहे, बरोबर, तेच वचन तुम्हाला मिळवायचं. आता आपल्या जीवनामध्ये त्याने काय सांगितलं इकडे बघा. हालेलुया. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण इथे असता तर भाऊ मेला
नसता. हल्लिया काय सांगितले? तुम्ही इकडे असते तर माझा भाऊ मेला नसता. मरिया कुठे बसलेली होती? वचनबद्ध तरी आताही आपण जे काही आपण देवाजवळ मागाल तर आता देवाजवळ मागणार ते देव तिकडे आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे. हालेलुया. विश्वास काय आहे माहितीये की तुम्ही आता देवाजवळ मागितलं ते तुम्ही सांगतील असं. तुमच्या एकाचा तरी विश्वास आहे का? हालेलुया. अरे आहे का एकाचा तरी विश्वास की तुम्ही बोलतील तसं घडेल? फार कठीण आहे. म्हणून छोटेसे एक प्रार्थना करूया. हे परमेश्वर त्यावेळी बाबा सध्या दिवसावर तुझ्या आवाजातून मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर सर्व मंडळी सर्व आशीर्वाद आहे. ही प्रार्थना परमेश्वर ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.